नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सत्या आणि मीराने पंकजच्या गर्लफ्रेंडला सारिकाला शोधून बापाचे समदे पैसे परत करायचे असा प्लॅनिंग करताच आता पंकज आणि देविकाही पडले सारिकाला शोधण्यासाठी घराबाहेर. तर इथे आता पंकज आपल्या रूममध्ये रडत असतो. तो बेबीला जोरजोरात आवाज येत असतो. तेवढ्यात देविका रूममध्ये येते. काय रे, कशाला आवाज देतोय? आता बघते तर पंकज जोरजोरात रडत असतो. बेबी, मी बरबाद झालो ग. बेबी, सगळं संपलं. माझ्या आयुष्यात काहीही उरलं नाही. आता माझं आयुष्य शून्य झालंय बेबी. तेव्हा देविका म्हणू लागते, काय बोलतोय पंकज? अरे काय म्हणायचंय? रडू नको बरं, नीट सांग काय बोलतोय ते. त्यावर लगेच आता पंकज लागतो, तेच म्हणतोय मी. माझं आयुष्य संपलं, बरबाद झालं. त्यावर देविका म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचंय? तेव्हा पंकज रडतच म्हणू लागतो, म्हणजे तेच, मी संपलो, हाती काहीच उरलं नाही असे आता रडत नको नको ते बोलत असतो. त्याच वेळेस आता लगेच देविका पटकन जी समोर त्याची बॅग असते ना ऑफिसची, ती उचलते आणि त्याच्या डोक्यात मारू लागते. काय रे, नीट सांग म्हटलं ना, बोंब बोलतोय कशाला? नीट सांग काय झालंय ते. असे म्हणत आता देविका त्या बॅगने पंकजला मारू लागते. तेवढ्यात आता लगेच रिया त्यांच्या रूममध्ये येते. आता मात्र दोघांचा हा मारामारीचा धिंगाणा बघून रिया म्हणू लागते, सॉरी या, मी चुकीच्या वेळेवरती आले का? जाऊ द्या, तुमचं चालू द्या, मी जाते या. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, नाही रिया, तू नको जाऊ, तू थांब. कशासाठी आली होती? काही काम होतं का तुझं? त्यावर रिया म्हणू लागते, देविका, हा ड्रेस ना एक नंबर भारी ग, पण त्याची ना ओढणी फाटली. तुझ्याकडे अशा रंगाची ओढणी असेल तर प्लीज मला देतेस का? त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते, हो आहे ना माझ्याकडे अशी ओढणी, मी वाळत घातली, बाहेरनं घेऊन येते. असे म्हणत आता देविका पटकन रूमच्या बाहेर जाते. त्याच वेळेस आता लगेच पंकज मात्र रियाला हाय करू लागतो. रियाही त्याला हाय करते. त्याच वेळेस पंकज लागतो, बैस ना, तू बैस ना इथे खुर्चीवरती. आता लगेच रिया त्या खुर्चीवरती बसते. त्यावर लगेच आता पंकज लागतो, रिया, तू खरंच किती ग्रेट आणि नशिबान आहे ना. तेव्हा रिया म्हणू लागते, का काय झालं पंकज दादा? तेव्हा पंकज लागतो, अगं बघ ना, तू एवढ्या सगळ्या बायकांना किती छान छान गिफ्ट दिली ना, एकदम महागडी. खरंच सगळ्यांचं मन जिंकलंस तू. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, अरे आपल्या माणसांसाठी आपण गिफ्ट नाही द्यायची तर कोण देणार? त्यावर पंकज लागतो, रिया, तू हे बोलते खरं, पण तू चुकीचं केलंय. तेव्हा रिया म्हणू लागते, काय चुकीचं केलं पंकज दादा मी? मग लगेच पंकज म्हणू लागतो, आता बघ रिया, तू म्हणाली की आपल्या माणसांसाठी गिफ्ट द्यायचे असतात, पण तू तर फक्त बायकांना गिफ्ट दिले ना, पुरुषांना कुठे गिफ्ट दिलं सांग ना. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, पंकज दादा, अरे हा फेस्टिवल बायकांचा होता ना, पुरुषांचा नव्हता. मग बायकांचा फेस्टिवल म्हटल्यानंतर बायकांनाच गिफ्ट देणार ना मी, पुरुषांना कसं आणायचं गिफ्ट? त्यावर पंकज लागतो, नाही म्हणजे तुझं बरोबर आहे, पण आपण काय म्हणत असतो, स्त्री पुरुष समानता, समान वागणूक दिली पाहिजे. मग इथे भेदभाव का? इथे बायकांचं फेस्टिवल आणि पुरुषांचं नाही म्हणून त्यांना गिफ्टच नाही का? असं नाही, मला नाही पटलं. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, एक मिनिट पंकज दादा, नाही म्हणजे आपल्या माणसांसाठी मी एवढं करू शकते. तुला काही गिफ्ट हवं आहे का? मी देऊ शकते पुरुषांनाही, ऑलरेडी बायकांना दिलंच आहे ना. मग पुरुषांसाठी मी गिफ्ट आणू शकते. सांग ना, तुझ्या मनात काय आहे का? नाही तुला काही गिफ्ट हवं असेल तर सांग मला, मी ते देईल तुला. आता पंकज मात्र खूपच खुश होतो आणि लागतो, खरंच रिया? त्यावर रिया मग लागते, हो. तर लगेच पंकज लागतो, चालेल चालेल, म्हणजे माझं गिफ्ट काही लय मोठं आहे असं नाही रिया, मला असं छोटंसंच गिफ्ट हवं आहे. त्यावर रिया मग लागते, बोल ना पंकज दादा, मग काय हवं आहे? मग आता हा लालची पंकज लगेच रियाला म्हणू लागतो, रिया, मला ना तुझ्या बाबांकडं ना 14 लाखांची मदत हवी होती ग. तू प्लीज त्यांच्याशी बोलतेस का? त्यांच्याकडनं ना 14 लाख रुपये हवेत मला. आणि एकदा का त्यांनी मला 14 लाखांची मदत केली ना, तर मी कॅनडाला जाईल ग. आणि जर मी 14 लाख नाही मिळवले आणि कॅनडाला नाही गेलो ना, तर आता माझ्या जागेवरती दुसरा माणूस पाठवणार आहेत ग. त्यामुळे प्लीज रिया, माझ्यासाठी एवढं करशील का गं? प्लीज तुझ्या बाबांशी बोल. हवं तर ना मी त्यांना व्याजासकट पैसे परत करेल, नाहीतर डबल देईल. एका वर्षात मी त्यांना 14 लाखाचे डबल पैसे करून देईल. प्लीज देविका.
देणार होती मला पैसे, पण सध्या आता तिचंही मॅनेज होत नाही आहे गं. त्यामुळे प्लीज रिया, तू मला मदत करशील का? असे आता पंकज रियाला म्हणू लागतो. रियाला काय बोलावं काही सुचत नाही. पण हे सगळं बोलणं आता बाहेरनं खिडकीतनं सत्याने ऐकलेलं असतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, काय चालू या फुसक्याचं? रियाच्या बापाकडे पैसे मागायला सांगतोय, याला लाज नाही वाटत? बघावंच लागतंय. असे म्हणत सत्या लगेच रूमचा दरवाजा उघडतो आणि म्हणू लागतो, काय चालू आहे रे बाबड्या? त्याच वेळेस आता पंकजला मात्र खूपच राग येतो. आला हा सत्या. ऐन वेळेस मध्येच माती खायला का येतो ना तेच कळत नाही. आता हा सत्या आलाय, चांगला बनवलेला प्लॅन आता बिघडून जाईल. त्याच वेळेस आता पंकज लागतं, ए सत्या तुला काय करायचं आहे? आमच्या दोघांचं बोलणं चालू आहे ना, तू जा इकडनं. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतं, ए बाबड्या तुझं काय बोलणं चालू आहे ना हे समजा काय ऐकलंय मी. आता पंकज जरा घाबरतो आणि सत्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस इकडे आता बाहेर हॉलमध्ये आजी आता बसलेली असते, पण तिची ना माळ जी जपायची असते ना ती हरवलेली असते. तेव्हा लगेच आजी आता निरूपाला जोरजोरात आवाज देऊ लागते, निरूपा. निरूपा आता धावतच हॉलमध्ये येते आणि म्हणू लागते, काय झालं सासूबाई? त्यावर लगेच आजी म्हणू लागते, निरूपा माझी माळ हरवली, तू ना आता समधीकडे माझी माळ शोध. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कोण मी? मी का शोधायची माळ? तुमची माळ हरवली ना, मला कशी माहिती असणार कुठे ते? त्यावर आजी म्हणू लागते, हो अगं निरूपा, तुझी एखादी गोष्ट हरवली किंवा तुझ्या मनासारखी नाही झाली तर तू कुणाला धारीवर धरती? तुझ्या सुनेला मीराला ना. मग तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, सासूबाई अहो कितीही नाही म्हटलं तर मीरा माझी सून आहे. मग आता सुनेला सासू काम नाही सांगणार तर कोण सांगणार? तुम्हीच सांगा बरं. त्यावर लगेच आजी म्हणू लागते, हो ना, मग मी बी माझ्या सुनेलाच सांगते हक्काने माळ शोधायला. तू माझी सून आहे ना, मग चल पटकन माळ शोधून घे. लगेच शोधायचा, नाहीतर ना तुला दिवसभर जेवायला भेटणार नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय डायरेक्ट जेवण बंद? अहो सासूबाई निदान चहा पाणी बंद करायचं, जेवण कशाला बंद करताय? तेव्हा आजी म्हणू लागते, बाई जाते ना, शोधते ना तुम्हाला, शोध पटकन. आता निरूपा लगेच आजूबाजूला हॉलमध्ये शोधू लागते. तर मग आता ती देवाऱ्यात जाते, देवासमोर हात जोडते आणि मला लागते, देवा अरे एवढी खडूस सासू माझ्याच वाटेला का दिली तू? तुला दुसरी सासू सापडली नाही का? अरे का करतोस तू माझ्याशी असं? कशी सासू ही खडूस एक नंबरची? त्याच वेळेस आजी म्हणू लागते, निरूपा सापडेल ना माळ? नाही आता ना मी टाईमच लावते, तुझं आता लय झालं. हे बघ आता मी घड्याळात बघून टाईम लावते आणि त्या टायमात जर तू माळ नाही सापडवली ना निरूपा, मग बघ आठवडाभर बिना साखरेचा जा. त्याच वेळेस निरूपा आजीजवळ येते आणि मला लागते, सासूबाई अगदी बरोबर बोलताय तुम्ही. अहो या वयात तुम्ही साखरेचा चहा प्यायलाच नाही पाहिजे, तुम्हाला ती झेपणारसुद्धा नाही, बिना साखरेचाच पिझ्झा. त्यावर लगेच आजी मला लागते, अगे बिंडोक मी तुला म्हणते, तुला बिना साखरेचा चहा भेटणारे आठवडाभर, जर माझी माळ लवकर वेळेत सापडली नाही तर. त्यावर निरूपाला धक्का बसतो, काय बिना साखरेचा चहा मला? छी व्या सासूबाई, मला नाही आवडत तो. तेव्हा आजी मला लागते, नाही ना, मग चाल पटकन, टाईम सुरू झालाय, शोध माळ पटकन चल. आता लगेच निरूपा माळ शोधू लागते. तेवढ्यात लगेच आता मीरा आजीसाठी आणि निरूपासाठी दोघींसाठी चहा घेऊन येते. आता लगेच मीरा तो चहा आजीला देते आणि सासूबाईंना आवाज देऊ लागते. पण निरूपा मात्र माळ शोधण्यात व्यस्त असते, कारण या म्हातारीने टाईम लावलाय ना, आणि एकदा का टाईम संपला की माझी वाट लागलीच म्हणून समजा. असे म्हणत आता निरूपा सगळीकडे माळ शोधाशोध सुरू करते. तर आता मीरा मात्र सासूबाईंकडे बघू लागते, काय शोधतायत? त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते, अगं माझी माळ हरवली ना, ती शोधते निरूपा. तर इकडे आता रूममध्ये पंकज लागते, सत्या तुला काय करायचं रे? आमच्यामध्ये कसलंही बोलणं होऊ दे, तू निघ इकडनं. तेव्हा सत्य म्हणू लागते, फुसक्या पंकज, तुझं काय बोलणं चालू होतं ना हे चांगलंच ऐकलंय मी. तिच्या बापाकडे पैसे मागतो, तुला लाज नाही वाटत? असे म्हणत सत्य आता पंकजला मारू लागतो. त्याच वेळेस आता पंकज लागतो, तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? मी तिला सांगतोय ना, तिला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मग तू कशाला मध्ये लुडबुड करतोय? हे बघ मी तिच्या बापाकडनं पैसे घेतोय, पण ते व्याजासकट पूर्ण परत करणार आहे. तुला माहिती नाही आहे का? मी तिच्याशी हेच बोललो आहे. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, सत्यदादा ऐकून घे. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही रिया, या फुसक्या पंकजवरती विश्वास ठेवू नको. अगं हा पैसे घेताना असंच बोलतो आणि नंतर फुसकन ते असा उडून जातो आणि मग हाताला लागतच नाही. आणि रिया तुझ्या बापाकडे तुला पैसे मागायला सांगतो, याला लाज नाही वाटत?
तेव्हा लगेच पंकज लागते, सत्या पण तुझा काय प्रॉब्लेम आहे? तिच्या बाबांकडे पैसे ते देतील ना मला, तुला काय अडचण आहे? तेव्हा सत्या म्हणू लागतो, तू तिच्या बापाकडनं पैसे आणणार, मग यामुळे माझ्या बापाचा अपमान होणार आणि माझ्या बापाचा अपमान झालेला हा सत्या कदापि खपून घेणार नाही. आणि हे पंकज, अरे मी तिच्या बापाच्या घरातनं तिला या घरात मानाने आणलंय आणि आता तू तिला तिच्या बापाकडे जाऊन पैसे मागायला सांगतोय. तिचा बाप काय म्हणेल तुला माहिती आहे फुसक्या? तो म्हणेल आधी माझी पोरगी घेऊन गेलात आणि आता काय पैसे पाठवलेत, पोरीला पैसे पाठवण्यासाठी इकडे पाठवतात काय, असं म्हणाल तो. त्यामुळे पंकज लाज वाटू दे, जरा डोक्याचा विचार कर, तू तिच्या बापाकडनं पैसे नाही मागू शकत. तेव्हा पंकज लागतो, अरे पण मी पैसे डबल देणार आहे त्यांना, मग तुला काही प्रॉब्लेम? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो तू पैसे डबल देणार आहे? अरे कधी तू पैसे परत देतो कुणाचे? अरे सतत इकडे हात मार तिकडे हात मार चालू असतं, मागे भिकारी बनला, आता काय, आता तर पैशांसाठी भूतबी बनला होता. त्यामुळे पंकज तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही आहे. मुळात म्हणजे तू रियाकडे पैसे मागून ना खूप मोठी चूक केली. तर इकडे आता हॉलमध्ये आता मीरा म्हणू लागते, आजी थांबा मी शोधू लागते तुमची मार. आता मीरा लगेच तिथे आजूबाजूला शोधू लागते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, थांब मीरा, मी काम निरूपाला दिलं आहे ना, मग शोधू दे तिला. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, सासूबाई अहो मीरा माझी सून आहे ना, मग शोधू द्या की, ती मला मदत करते आणि मी तिला सांगितलं काम करायला, थोडंफार मदत करायला, तर काय बिघडतो? त्यावर आजी म्हणू लागते, हो निरूपा, अगं कामाच्या वेळेसच मीरा तुझी सून आहे हे तुला आठवतं का? इतर वेळेस नाही आठवत का? तेव्हा लगेच आता निरूपा रडण्याचं नाटक सुरू करते आणि मला लागते, बघ मीरा, अगं बघ ना किती जुलूम करतात सासूबाई माझ्यावरती, सारखे टोमणे मारत असतात, सारखे मला बोलत असतात, माझं काही खरं नाही, कशी सासू आहे ना माझी जुलमी, असे म्हणत निरूपा आता रडू लागते आणि म्हणू लागते, या सासू अशाच असतात, सतत सुनावरती जुलूम करत असतात. त्याच वेळेस आता लगेच मीरा मात्र हसू लागते. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, हा कळलं ना तुला, सासा कशा असतात ते, जुलमी. त्यावर लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे मी काय बोलते, ही मीरा मला जुलमी म्हणेल, नाही नको, मी तिच्यावरती जुलूम करेल असं वाटतंय ना तिला, नाही नको निरूपा गप्प बैस. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, आजी तुम्ही मला सांगा बरं, तुम्ही ना शेवटची माळ कुठे ठेवली होती, कुठे बघितली होती? तेव्हा आजी म्हणू लागते, नाही आठवत ग. त्यावर मीरा म्हणू लागते, हे बघा, आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही डायरेक्ट माळ घेऊन देवापाशी येता, मग देवाऱ्यात माळाचं जप केल्यानंतर तुम्ही नाश्त्यासाठी टेबलवर येता, तिथे माळ घेऊन येता ना. त्यावर निरूपा म्हणू लागते, म्हणजे मीरा तुला काय म्हणायचं आहे, सासूबाईंनी नाश्त्याबरोबर माळ खाऊन घेतली, कडाकड अशी घेऊन टाकली? तेव्हा आजी म्हणू लागते, निरूपा नको तिथे बोलत जाऊ नको, काही असं झालेलं नाही आहे. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, जर टेबलवर राहिली असती तर मला काम करताना दिसली असती, पण मला दिसली नाही, मग कुठे राहिली असेल? त्यानंतर तुम्ही कुठे गेला होता, तुम्हाला पुढचं आठवतं आहे का? तेव्हा आजी म्हणू लागते, आठवतं आहे की. अगं मीरा बरं झालं तू लक्षात करून दिलं, अगं मी सत्याला दिली होती, मागे जेव्हा सत्य बाबा बनला होता ना, तेव्हा त्याला ती जपाची माळ दिली होती, त्याच्याकडे असेल. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, आजी मग चला आमच्या रूममध्ये शोधूया आपण, असे म्हणत आजी आणि मीरा तिकडनं जातात. त्याच वेळेस निरूपा आता अशी हाताची बोटं मोडत म्हणू लागते, बरं झालं गेली एकदाची म्हातारी, सारखी माझं डोकं खात असते. तर इकडे आता रूममध्ये सत्य आता पंकजची कॉलर पकडतो आणि म्हणू लागते, फुसक्या तू हिच्या बापाकडे पैसे मागायची हिंमतसुद्धा करायची नाही परत, नीट लक्षात ठेव. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, सत्यदादा पंकजदादा हे बघा भांडू नका बरं, मगाशीच तुम्ही बाहेर तिळगुळ दिले ना एकमेकांना, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असतं ना, मग अरे तुम्ही भांडताय का? त्यावर सत्य म्हणू लागतो, रिया माझी भांडण्याची स्टाईल नाही ही माझी बोलण्याची स्टाईल आहे, पण समोरचा जर चुकत असेल ना तर या सत्याचं डोकं सटकतं आणि मग हे सत्य काय करू शकतो ना, रिया तुला चांगलंच माहिती. आणि हे बघ हिच्या बापाकडे पैसे मागून हा चूक करतोय. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, सत्यदादा अरे पंकज दादाला कर्ज वय थोडक्यात तो व्याजासकट पैसे द्यायला तयार आहे ना, मग पंकज दादा अरे माझ्या डॅडाकडे पैसे मागूस तर त्याला व्याज देऊस तर तू एक काम कर ना, तू बँकेकडनं कर्ज घे ना आणि तिकडे कर्जाचे हप्ते भरत जा, हो की नाही, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. त्यावर लगेच पंकज लागतो, नाही ना ते तर शक्य नाही आहे, ते नाही भेटू शकत मला. त्यावर सत्य लागतो, बबडे आणि हा बबड्या एकदम सारखेच सतत पैशासाठी काही ना काही करत असतात. रिया
बँक यांना कर्ज देणारच नाही आहे. आणि बघितलं ना, मागच्या वेळेस निरूपाला कसं गंडवायला निघाले होते. तू बघतेस ना, सतत काहीतरी पैशासाठी करत असतात. त्यामुळे रिया, या माणसावरती विश्वास ठेवू नको. अगं, बापाचे 35 लाख घेऊन पळाला हा. आणि तेव्हाही असंच म्हणाला होता, बाबा मी 1 वर्षात तुमचे सगळे पैसे परत करेल. आणि मग काय, पैसे भेटले आणि छू झाला आणि नंतरच आलाय. त्याच वेळेस आता पंकज लगेच रूममध्ये आता जोरजोरात असा इकडे तिकडे फिरू लागतो आणि म्हणू लागतो, झालं माझं वाटोळं ना या फॅमिलीमुळे झालं आहे. या फॅमिलीत मला कोणी सपोर्टच करत नाही, म्हणून माझी वाट लागली. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, हो फॅमिलीचा सपोर्ट कसा असतो तुला सांगू बाबड्या, सांगू का तुला कसा बाबड्या. तेव्हा लगेच पंकज लागतो, नाही नको, काही गरज नाही. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, 1 मिनिट सत्यदादा पंकजदादा भांडू नका रे. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते, फुसक्या डुसक्या बबड्या डबड्या, तुला शेवटचं सांगतो या, बापाचे जे काही पैसे घेतले होते ना ते परत करायचे बापाला, नाहीतर बघ मी तुला सोडणार नाही. तेव्हा लगेच पंकज लागतो, कसे करू मी परत, तुला कळत नाही आहे का. अरे ते पैसे ती सारिका घेऊन लंपास झाली. ती सारिका मला फसवून पळाली, तुला समजत नाही का. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, बरोबर आहे, तू बापाला फसवलं, तू पळाला आणि तुला फसून ती पळाली, हो की नाही. मग बरोबर झालं ना. पण मला बापाचे पैसे हवेत म्हणजे हवेत. तेवढ्यात आता लगेच पंकज लागते, सत्य नाही देणार, काय करशील. सत्या मात्र आता पंकजची कॉलर पकडतो आणि आता त्याला मारायला सुरुवात करणार. तेच रूममध्ये आता लगेच आजी आणि मीरा येतात. त्याच वेळेस आता रूमचा दरवाजा उघडताच रिया म्हणू लागते, सांगणार आजीला, आता मी सगळं काही सांगणार, आता लय भांडणं सुरू झालेत ना तुमचे. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, काय चालू आहे तुम्हा दोघांचं. आता पंकज आणि सत्या पटकन एकमेकांच्या गळ्यात हात घालतात, जणू काही खूपच यांच्या गप्पा चालू आहे, अगदी भावाभावांचं प्रेम आहे असं दाखवू लागतात आणि हसतच म्हणू लागतात, कुठे काय, पंकजच्या आणि माझ्या गप्पा चालू होत्या. अजय पंकज कसा आहे तू, हवा पाणी सगळं काही ठीक आहे ना. त्यावर पंकज लागतो, ऑफकोर्स सत्या अगदी भारी. आता रियाला तर धक्काच बसतो, आता इतक्या वेळ तर भांडणं करत होती आणि आता आजीसमोर एवढी गोड गोड बोलतायत, गप्पा मारतायत. त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, रिया काय चालू होतं, कसला आरडाओरडा ऐकू येत होता, काही झालं आहे का. तेव्हा रिया म्हणू लागते, आजी ते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, काहीच नाही आजी, आमच्या मस्त गप्पा चालू होत्या, अजून त्या झाल्या नाही असं म्हणायचं रियाला, हो की नाही रिया. रियाही आता गप्प बसते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, बरं तुमच्या गप्पा चालू द्या, पण सत्या, अरे माझ्या जप्पाची माळ हरवली, मी तुला मागच्या वेळेस दिली होती, बाबा झाला होता तेव्हा, तू कुठे ठेवली. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, आजी तुझी माळ, अगं ती तर मी कपाटात ठेवली. त्यावर लगेच आजी म्हणू लागते, बरं झालं सापडली, किती वेळचं शोधतोय. त्यावर मीरा म्हणू लागते, आजी अहो म्हणजे आपण जे ज्याच्याकडे दिलं ना ते त्याच्याकडनंच परत घ्यायचं असतं, उगाच दुसऱ्यांना धारेवरती धरायचं नाही. आता धूमकेतू हे जे काही बोललेली असते ते सत्याच्या डोक्यात अगदी फिट्ट झालेलं असतं आणि मग काय, सत्याच्या डोक्यात आयडिया अशा घुमू लागतात. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, चला आजी कपाटातनं मी तुम्हाला माळ देते, असे म्हणत आजी आणि मीरा त्या रूममधनं निघून जातात. त्याच वेळेस आता पंकज लगेच चुटकी वाजवत बोट दाखवत सत्याला म्हणू लागते, सत्या तुला शेवटचं सांगतोय, तुझ्या बाबांचे पैसे माझ्याकडे नाही आहे, ती सारिका ते पैसे घेऊन फरार झाली, ते पैसे तिच्याकडे. तेव्हा सत्या हाता हळूच म्हणू लागतो, अरे बापरे, मी तर उगाच या बाबड्याकडे पैसे मागतोय, पैसे तर ती पोरगी घेऊन पळाली ना, मी इतक्या दिवस तिला का शोधलं नाही, मी तिला शोधून तिच्याकडनं पैसे मिळवायला पाहिजे होते, मी हे काय करत होतो. नाही, आता बस, आता पुरे झालं, आता तिला शोधावंच लागेल. त्यावर पंकज लागते, काय गुणगुण करतोय, नीट बोल मोठ्याने. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बाबड्या चुकलं माझं, मी इतक्या दिवस बापाचे पैसे तुला मागत राहिलो, पण पैसे तर ती पोरगी घेऊन पळाली ना, मग आता मी त्या पोरीला शोधणार आणि तिच्याकडनं बापाचे 35 लाख घेऊन येणार, बघच तू. असे म्हणत आता लगेच सत्या रूममधनं निघून जातो. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, पंकज दादा देविका आल्यानंतर तिला ओढणी घेऊन माझ्या रूममध्ये पाठवा. त्याच वेळेस आता पंकज करू लागतो. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, पंकज दादा पाठवशील ना. तेव्हा पंकज लागतो, हो जा तू. त्याच वेळेस आता सत्य आणि रिया रूममधनं जाताच पंकज विचार करू लागतो, अरे बापरे, खरंच सत्या म्हणतोय तसं जर सारिकाला शोधलं आणि तिच्याकडनं पैसे घेतले तर, अरे बापरे, मग मला कॅनडाला जाता येईल आणि मी आणि बेबी
आमचा नवीन संसार थाटू, आमच्याकडे पैसेच पैसे होतील. मला काही करून सत्याच्या आधी सारिकाला शोधावंच लागेल. हे सगळं आता पंकजने ठरवलेलं असतं. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. सत्य आणि मीरा दोघेही आता कॉटवरती बसलेले असतात. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, वा धूमकेतू, तुझ्यामुळे मला मस्त आयडिया सुचली. तेव्हा मीरा म्हणू लागते, कसली आयडिया आणि कशाबद्दल? त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, तू नाही बोलली का रूममध्ये, ज्याच्याकडे दिलेलं असतं त्याच्याकडनंच घ्यायचं असतं, उगाच दुसऱ्यांना कशाला धारेवर धरायचं. हीच आयडिया मला लय आवडली. आणि मग माझ्या डोक्यात भन्नाट कल्पना सुरू झाल्या धूमकेतू. त्यावर मीरा विचारू लागते, कुठली आयडिया, कशाबद्दल बोलताय? तेव्हा सत्य आता सांगणार तेच आता तो थबकतो. त्यावर मीरा म्हणू लागते, सांगा तुमच्या मनात काय चालू आहे, कसली कल्पना? मग लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, माझी बायको लय सुंदर, गोड आणि मस्त आहे असंच म्हणायचं होतं. मला ती खूप आवडते. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो झालं एवढंच? त्यावर सत्य म्हणू लागतो, बघा आता कौतुक केलं तरी एवढंच तेवढंच असंच चालू असतं या बायकांचं. नवऱ्याने किती कौतुक केलं ना तरी यांचं पोट भरतच नाही. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, हो ना, बरोबर बोलतोय ना धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो, बायकांच्या मनात काय असतं हे कधी कळतं तुम्हाला? त्यांना जर कधी काही खावंसं वाटलं तर ते कधी आणावं असं वाटतं का? तेव्हा सत्या पटकन आता धूमकेतूकडे बघतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू, तुला काय हवं आहे? हेच हवं आहे ना? असे म्हणत सत्य पाठीमागनं आता लगेच एक मोठी अशी कॅडबरी आणली असते. आता सत्य ती बाहेर काढतो आणि धूमकेतू समोर धरतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, अरे बापरे, एवढं मोठं चॉकलेट, आणि हे माझ्यासाठी आणलं आहे? तुम्हाला कसं कळलं मला हे खायचं आहे ते, आणि हे का आणलं आहे तुम्ही? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, मगाशी तू जी माझ्या डोक्यात आयडिया आणून दिली ना त्याचं गिफ्ट म्हणून आणलं आहे मी. कसं वाटलं धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, छान ना, मस्त, पण कसली आयडिया आली तुमच्या डोक्यात मला सांगाल का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, आता बघ, तू मगाशी काय म्हणाली, ज्याने घेतलं त्याच्याकडनंच परत घ्यायचं. हे बघ धूमकेतू, बापाचे पैसे घेऊन ती सारिका फरार झाली. मग आपल्याला त्या सारिकाला शोधायला पाहिजे आणि तिच्याकडनं बापाचे पैसे घेऊन बापाला परत करायला पाहिजे. त्यामुळे या सत्याने ठरवलं, आता तो त्या सारिकाला शोधणार. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, फक्त तुम्ही नाही, मी पण तुमची मदत करणार. आपण दोघे मिळून त्या सारिकाचा शोध घेऊया आणि बाबांचे पैसे त्यांना परत करूया. त्याच वेळेस आता लगेच मीरा हात पुढे करते. सत्य तिच्या हातात हात देतो. दोघांनीही आता ठरवलेलं असतं बाबांचे पैसे मिळवायचेच. तर इकडे आता देविका रूममध्ये आलेली असते. तेव्हा पंकज लागतो, बेबी, आपल्याला सारिकाला शोधायला पाहिजे. आता सारिकाचं नाव घेताच देविका मात्र भडकते आणि मी लागते, ए बिंडोक, आता कशाला हवी ती सारिका? तेव्हा लगेच पंकज लागतो, बेबी, माझे पैसे घेऊन फरार झाली का ती? त्याच वेळेस देविका म्हणू लागते, मग कशाला माती खायची, कशाला असे उद्योग करायचे, खाल्लीच ना माती? तेव्हा पंकज लागतो, बेबी, अगं माती नव्हती खाल्ली मी, अगं मी प्रेम केलं होतं. त्यावर देविका म्हणू लागते, याला प्रेम करणं नाही, शेण खाणं म्हणतात बिंडोक. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, सॉरी, चुकलं माझं, पण काय करणार, प्रेमात आंधळं असतं ना माणूस, मग नाही कळून येत समोरचं कसं आहे. त्यावर देविका म्हणू लागते, आंधळा नाही बिंडोक आहे तू, गाढव आहे तू. त्यावर लगेच पंकज लागतो, बेबी, तू गाढव म्हण, डुक्कर म्हण, काही म्हण, मला चालेल गं, पण माझं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा देविका म्हणू लागते, बोल, काय करायचं आहे? त्याच वेळेस पंकज लागतो, बेबी, अगं सत्या आणि मीराच्या आधी आपण जर सारिकाला शोधलं आणि तिच्याकडनं आपण 35 लाख घेतले तर विचार कर ना बेबी, ते पैसे आपल्याला होतील आणि आपण काय काय करू शकतो. आता ही पैशाला लालची. आता देविका लगेच म्हणू लागते, अगदी बरोबर, सत्य आणि मीराच्या आधी त्या सारिकाचा शोध आपण घ्यायचा. चालेल असं त्या दोघांनी ठरवलेलं असतं. तर इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी सत्या रूममध्ये झोपलेलं असतो. आता धूमकेतू येते. आता धूमकेतू मुद्दामून सत्याला चेष्टा करून उठवायचं म्हणून आता तिच्या पदराला जे गोंडे असतात ना, तो एक गोंडा असा हातात घेते आणि सत्याच्या कानाजवळ त्याला गुदगुली करणार. ते सत्य पटकन वळून धूमकेतूकडे बघतो आणि हसू लागतो. मीरा मात्र आता डचकते, कारण सत्या झोपलेलाच नसतो ना. तेव्हा सत्या पटकन धूमकेतूचा हात पकडतो आणि तिला आपल्या शेजारी बसवतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू, तुला काय वाटलं मी गाढ झोप येते? नाही या धूमकेतू, रात्रभर हा सत्य जागा आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय, का पण? त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, कारण त्या सारिकाला कसं शोधायचं, बापाचे पैसे परत कसे आणायचे याचाच विचार करत होतो गो, दुसरं काहीच नाही.
तेव्हा मीरा म्हणू लागते, हो मग एवढं रात्रभर विचार करून काही उत्तर हाती आलंय का? सांगा ना, काही लागलंय का हाती? तेव्हा सत्या मात्र धूमकेतूकडे बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. सगळेजण आता हॉलमध्ये जमलेले असतात. आता पंकज आणि देविका अगदी तयार होऊन सारिकाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडणार. तेच लगेच आता आजी त्यांना थांबवते आणि म्हणू लागते, काय रे, अरे एवढे नटून थटून कुठे निघाल तुम्ही? सत्याही आता विचारू लागतो. तेव्हा देविका आता पंकजला खुणावते आणि म्हणू लागते, कुठे काय? अहो आजी, मला ना छोटं मोठं सामान घ्यायचं होतं ना, म्हणून आम्ही दोघे शॉपिंगला निघालो, येतोच आम्ही जरा वेळ आता, असे म्हणत आता दोघेही घरातनं सटकलेले असतात. त्याच वेळेस सत्या धूमकेतूला म्हणू लागतो, धूमकेतू, दोघेजण कामाला लागलेत बरं का, आपल्याला ही लवकरात लवकर शोधाशोध सुरू करावी लागेल, चल धूमकेतू, असे म्हणत सत्या आणि मीरा ही दोघेही आता पंकज आणि देविकाचा पाठलाग करत इकडे बाहेर आलेले असतात. त्याच वेळेस देविकाला संशय येतो, नक्कीच कोणीतरी आपला पाठलाग करतोय. देविका आता पाठीमागे वळून बघते, पण आता या फुसक्या बबड्याच्या आणि या बबडीच्या आधी सत्या आणि मीरा सारिकाला कसं शोधणार, कसे तिच्याकडनं आपले पैसे वधवून घेणार, हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्या